मराठा आंदोलकांवरील 548 पैकी 324 गुन्हे मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती। मुंबईतून हिऱ्यांचा एकही उद्योग बाहेर गेला नाही, देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईमध्ये उभारणार, जीएसटीतही सवलत देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती। विदर्भाला न्याय द्यायचा नाहीये असं सरकारनं सांगावं, ठरावावर चर्चा करायला तयार नाहीत, सभागृहात नाना पटोले आक्रमक, तर तुमचा खरा चेहरा उघड झाल्यानं मिरची लागली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। उडता पंजाब सारखं उडता महाराष्ट्र झालाय, ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याची राज्यात नवीन व्यवस्था तयार झाली आहे। ललित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। दंगलीच्या गुन्ह्यामध्ये 5% घट, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर आमचं सरकार ड्रग्जबाबत मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे। महाविकास आघाडीने ललित पाटीलची कस्टडी घेतली नाही, फडणवीसांचा हल्लाबोल। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा गृहमंत्र्यांचं दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याकडेच लक्ष, राज्यात सणावाराला दंगली घडण्याची भीती, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। गृहमंत्री अनुभवी असताना अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज कसा झाला, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी मुद्दाम सामाजिक तेढ निर्माण केली जाते, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। रोमिन छेडा छोटा अदानी आहे का, विधानसभेमध्ये वर्षा गायकवाड यांचा शिंदेंना सवाल। 2 दिवस उद्धव ठाकरे यांचं अधिवेशनामध्ये दर्शन झालं, हे विशेष, या अधिवेशनाचं फलित म्हणावं लागेल, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला।